तर असं काय मी नेहमीप्रमाणे 4ला उठलेलो आहे. 8 तासांची चांगली झोप झाली आहे. त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. आज सकाळचं बॉडी वेट 54.4 होतं, जे की मी चांगलं पण वाटायले. सो मेंटेनन्सला खाल्ल्यामुळं माझं वजन वाढत पण नाही आहे आणि अपेक्षा पण नाही आहेत. मेन म्हणजे अपेक्षा नाही आहेत, त्यामुळं चांगलं वाटायले की कमी करायच्या पण अपेक्षा नाही आहेत, वाढवायच्या पण नाहीत. तेवढंच मॉडरेट आहे. आणि आज सगळ्यात पहिल्यांदा पुल डेची सुरुवात झाली काफ रेजेसपासून. आज होता रिस्टार्ट डे 191 आणि काफ्स घेण्याचं कारण असं आहे की मला लेग डेला काफ्स घ्यायचे नव्हते, त्या कंटाळा येतोय. सो मी काफ्स पुल डेच्या वेळेला घेणार, म्हणजे आठवड्यातनं 2 वेळा तर काफ्स हिट करता येईल. आणि त्यानंतर लॅट पुल डाऊनचे टोटल 4 सेट आणि न्यूट्रल ग्रिप म्हणता येणार, क्लोज पण प्रॉपर म्हणता येणार नाही. क्लोज ग्रिप रोईंगचे टोटल 4 सेट टी बार रोज आणि त्यानंतर प्रीचकलचे टोटल ब्रुटल 4 सेट, म्हणजे प्रीचकलला लिटरली फोराम पण पंप होता त्यामुळं. आणि त्यानंतर लगेच पोझिंगला आलो, भारी वाटालं तर. ह्या बल्कमध्ये म्हणजे आता तर मेंटेनन्स आहे खरं, या बल्कमध्ये माझं मेन फोकस असणार आहे माझे वीक मसलला टार्गेट करणं, जे की आहे लॅट्स. सो मी बॅकची मेजॉरिटी तर जास्त सेट घेणार आहे. आता बऱ्यापैकी मॉडरेट आहे, नंतर ना आणि एखाद दुसरा एक सेट वाढवला तर वाढवला. घरी आल्यानंतर पोस्ट वर्कआउटमध्ये तेच होतं आणि लंचमध्ये पण तेच, फक्त टायमिंग बदलते, बाकीचं काय नाही. आणि हां, फिश ऑइलची सप्लिमेंट मी याच्याबरोबर घेतो आहे, त्यानं थोडा का होईना फरक पडतोय. आणि शेवटच्या मीलमध्ये दही भात आणि आजच्या दिवसाच्या टोटल 13,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.